पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रात मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। पाहूयात काही ठळक महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू एसटी आगारातील डहाणू ते संभाजीनगर येथे जाणाऱ्या बसची दुरावस्था। डहाणू येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या जीर्ण बसबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। MH20 BL 3710 या क्रमांकाची बस या मार्गावर धावण्यासाठी बस स्टँड जवळ लावली असता प्रवाशांनी बसची जीर्ण अवस्था बघून तीव्र नाराजी व्यक्त केली। या बसमधून प्रवास करणे अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून आले। अशा जीर्ण बसेसमुळे एसटी महामंडळाचा एक भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डहाणू ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील एसटी बस सेवा सध्या प्रचंड अडचणीत आहे। डहाणू आगारातून निघणाऱ्या या एसटी बसमधील बसची अवस्था अत्यंत जीर्ण झालेली असून नुकताच कासाजवार मार्गावर कवडास गावाजवळ बसचा गंभीर अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली आणि यात 28 प्रवाशांपैकी 14 प्रवासी जखमी झाले आणि ही घटना ताजी असताना परिवहन विभागामार्फत चांगल्या सुस्थितीत असणारी बस त्याने अभिप्रेत होते, मात्र तसे काही घडले नाही। एसटी महामंडळाच्या बहुतेक बस 10 वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या आहेत। परिणामी दुरुस्ती आणि देखरेख खर्च प्रचंड वाढला आहे आणि या जीर्ण बसमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे। जुन्या गाड्यांचा वापर सुरू असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसते आहे। प्रवाशांसाठी सुरक्षित नव्या बसेसची अत्यंत गरज निर्माण झाली असून महामंडळाने जुन्या एक्सपायर झालेल्या बस तातडीने सेवेतून रद्द कराव्यात अशी मागणी जोरदार होऊ लागली आहे। काही जागी नव्या बसेसची मागणी केल्यानंतर डहाणू आगारात काही नव्या बसेस दाखल झाल्या असल्या तरी संपूर्ण राज्यात जुनी बस अजूनही सेवेत आहेत आणि हे लक्षात घेता बस सेवेची स्थिती अत्यंत बिकट आणि असुरक्षित असल्याचं स्पष्ट होते। एकंदरीत डहाणू ते संभाजीनगर या मार्गावर एसटीच्या जुन्या आणि एक्सपायर झालेल्या बसमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत आणि नव्या विश्वसनीय बसची तातडीनं आवश्यकता आहे।